आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. परभणी शहरात ईद उल फित्र उत्साहात साजरा. परभणी शहरात आज दिनांक 11 एप्रिल गुरुवार रोजी रमजान ईदनिमित्त ईदगाह मैदानावर ईदनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सकाळी 8:30 वाजता मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून सामूहिक प्रार्थना केली. यावेळी परभणी शहरातील हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते. मौलाना झहीर अब्बास यांनी प्रारंभिक खुतबा पठण केले. त्यानंतर ईद उल फित्रची सामूहिक नमाज पठण केली. यावेळी सर्व विश्वातील नागरिकांसाठी शांतता, सलोखा, भाईचारासाठी दुआ मागण्यात आली. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदगाह मैदानावर जिल्हा वक्फ बोर्ड, महाविकास आघाडी, महायुती तसेच अन्य पक्ष व संघटनांनी पॅन्डल टाकून ईदच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिली. यावेळी आमदार सुरेश वरपुडकर, महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर फौजा खान मॅडम, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हाध्यक्ष नदीम भैया इनामदार, तात्या सरोदे, अतिकुर रहमान, रवी सोनकांबळेसह आदींनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. महायुतीच्या पॅन्डलमध्ये महायुतीच्या नेतेमंडळींनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. विशेषतः युतीचे उमेदवार महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष प्रताप देशमुख, विजय वरपुडकर, बंटी वरपुडकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. सेलू शहरात ईद उल फित्र उत्साहात साजरा. मुस्लिम समाजात पवित्र मानला जाणारा रमजान महिन्याचे 30 रोजे दिनांक 10 एप्रिल बुधवार रोजी पूर्ण झाल्याने आज दिनांक 11 एप्रिल गुरुवार रोजी ईद उल फित्र सेलू शहरात अति उत्साहात साजरा करण्यात आली. सेलू शहरातील नूतन रोडवरील असलेल्या ईदगाह मैदानावर सकाळी 8 वाजता ईद उल फित्र नमाज मौलाना तजमुल अहमद खान खासमी साहब यांनी पठण करून देशभरात सुख, शांती, सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी अल्लाह पाकला प्रार्थना केली. तत्पूर्वी जमियत उलेमा परभणी जिल्हा अध्यक्ष मौलाना मोहम्मद सादेक साहब नदवी यांनी मुस्लिम समाज बांधवांनी आपले संपूर्ण आयुष्य इस्लाम धर्मातील सर्व तत्वाची अंमलबजावणी करून जगावे असे आवाहन करून 5 वेळा नमाज पठण, दानधर्म सहित जगातील सर्व मानव जातीचा आदर करावा. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले. ईदगाह मैदानसह मदीना मस्जिद, मुल्ला मस्जिद या तिन्ही ठिकाणी सकाळी नमाज पठण करण्यासाठी अंदाजे 10,000 मुस्लिम समाज बांधवांनी सहभाग घेत नमाजनंतर एकमेकाला गळाभेट घेऊन ईद निमित्त शुभेच्छा दिले. मुस्लिम समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सेलू शहरातील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पेंडाल लावून मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा दिले. यावेळी साईबाबा बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे सेलू तालुका अध्यक्ष हेमंतराव अडडकर, सेलू नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बोराडे, परभणी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती अशोक नाना काकडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेश बोराडे, माजी नगराध्यक्ष पवनराजे अडडकर, प्रभाकर सुरवसे, सेलू पालिकेचे मुख्य अधिकारी देवीदास जाधव, जयप्रकाश बिहाणी, प्राध्यापक विनायक कोठेकर, प्राध्यापक डॉक्टर शरद कुलकर्णी सर, साईराज बोराडे, सुधाकर रोकडे, रघुनाथ बागलसह आदींची उपस्थिती होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने सेलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओहाड, सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिंतूर शहरातील रेमंड शोरूममधून महागड्या कालबाह्य परफ्यूमची विक्री. जिंतूर शहरातील नामांकित रेमंड कापड कंपनीच्या शोरूममधून महागड्या कालबाह्य झालेल्या परफ्यूमची सर्रास विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सध्या सण उत्सव आणि लग्न सराईची धांदल सुरू असताना गर्दी आणि ग्रामीण भागातील अज्ञानी ग्राहकांच्या हाती एक्सपायर झालेले परफ्यूम विक्री करून गर्दीत सुबंडित कुबंडी करण्याचा धंदा तेजीत सुरू आहे. दिनांक 10 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास जिंतूर शहरातील येलदरी रोड परिसरात असलेल्या रेमंड कापड कंपनीच्या शोरूममध्ये शहरातील नागरिक रत्नदीप शेजावळे हे भीमजयंती सणाची खरेदी करण्यासाठी गेले होते. सुगंधित नामांकित कंपनीच्या ब्रँडेड परफ्यूम घेण्यासाठी ते रेमंड कापड कंपनीच्या शोरूममध्ये परफ्यूम खरेदीसाठी गेले असता उपस्थित शोरूममधील कर्मचारी यांनी 1399चा पार्क ॲव्हेन्यू परफ्यूम विक्री केली.
त्यावर ऑगस्ट 2023 एक्सपायरी डेट नमूद असताना देखील सदरील एक्सपायर परफ्यूम रेमंड कापड शोरूमकडून विक्री केला आहे। यामुळे शहरातील एकमेव नामांकित कंपनीच्या शोरूममध्ये अपेक्षेने जाणाऱ्या ग्राहकांची कशी फसवणूक करून कालबाह्य वस्तू गर्दीचा फायदा घेऊन माथी मारल्या जातात याचे ज्वलंत उदाहरण आहे। ब्रँडच्या नावाखाली चाललेली ही फसवणूक शेकडो ग्राहकांची फसवणूक करणारी आहे। त्यामुळे तालुका ग्राहक संघटनेने या प्रकरणी हाताळून न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे। शेड गावात वीज पडून बैलाचा मृत्यू। सोनपेठ तालुक्यातील शेडगाव येथील शेतकऱ्यांच्या बैलावर वीज पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 10 एप्रिल बुधवार रोजी सायंकाळी 7 वाजता घडली। घटनेनंतर ग्रामस्थांनी ही बाब परभणी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांना कळवत प्रशासकीय मदत तत्काळ मिळवून देण्याची विनंती केली। शेडगाव येथील शेतकरी हलगे यांच्या बैलाच्या अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला। सदर घडलेली घटना पेडगावकर यांनी तत्काळ तहसीलदार सुनील कावरके यांच्याशी संवाद साधत पंचनामा करण्याची सूचना केली। गुरुवारी सकाळी पंचनामा होईल असे तहसीलदार यांनी सांगितले। पूर्णा शहरात ईद उल फित्र उत्साहात साजरा। पूर्णा शहरातील ईदगाह मैदानात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पवित्र रमजान महिन्यात सहेर, इफ्तार, तरावी, नमाज पठण, कुराण पठण करणे, सदका, जकात, खैरात, फित्रा इत्यादी दान करून रमजान महिना संपल्यावर ईद उल फित्र नमाज सर्व मुस्लिम बांधवांच्या समूहामध्ये अदा करण्यात आली। नमाज अदा झाल्यानंतर दुआ प्रार्थना करण्यात आली। यावेळी मौलाना रिजवी शमीम यांनी दुआ प्रार्थना पठण केली। त्यांनी आपल्या भारत देशावर कुठलाही प्रकारचा संकट येऊ नये, आपल्या भारत देशावर नैसर्गिक आपत्ती येऊ नये, जे हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांच्यासाठी दुआ प्रार्थना केली। ही नमाज सकाळी 9:05 अदा करण्यात आली। यावेळी पूर्णा शहरातील मुस्लिम समाज बांधव, लहान बालक, आबालवृद्ध यांच्या उपस्थितीने ईदगाह मैदान भरभरून दिसत होता। यावेळी महसूल प्रशासनाच्या वतीने, पोलीस प्रशासनाच्या वतीने, नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नमाज अदा करून येणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांचे स्वागत करून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील, कोडा पोलीस निरीक्षक विलास गोपाडे, महसूल प्रशासन मंडळ अधिकारी के.पी. शिंदे, नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष अण्णा एकलारे, शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम, उत्तमराव कदम, माजी नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड, रवी गायकवाड, नगर परिषद कक्ष अधिकारी चौरे, पत्रकार जगदीश जोगदंडसह आदींची उपस्थिती होती। मानवत शहरात ईद उल फित्र उत्साहात साजरा। बुधवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यावर आज दिनांक 11 एप्रिल गुरुवार रोजी मानवत शहरातील उक्कलगाव रोड येथील मोठी ईदगाह येथे सामूहिक ईदची नमाज सकाळी 8:30 वाजता पठण करून ईद उल फित्र अर्थात रमजान ईद मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधवांच्या वतीने साजरा करण्यात आली। नमाज अगोदर खुतबा पठण हाफिज अय्याज यांनी केला। हाफिज हाजी मोहम्मद लतीफ यांनी नमाज पठण केली। सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या। भारत देशामध्ये सामाजिक सलोखा व भाईचारा कायम राहावा म्हणून सोशल मीडियावर वापर योग्य करावा, कोणाचाही भावना दुखविल्या जाणार नाही अशी पोस्ट करू नये, त्याचबरोबर आपण एक दुसऱ्याचा धर्माचा आदर करावा असा संदेश धर्मगुरू मौलाना असलम खान इशाती यांनी दिली। मौलाना मुजाहिद यांनी मानवत नगरपालिका, पोलीस प्रशासन यांचे आभार व्यक्त केले। ईदगाह मैदानावर नागरिकांसाठी आझाद पाणी सप्लायर यांच्या वतीने मोफत जारची व्यवस्था करण्यात आली होती। नमाजनंतर सामूहिक प्रार्थना करण्यात आली। यावेळी पोलीस निरीक्षक दीपक दंतुरवार यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। अखूदशा बाबा दर्गेत ईद निमित्त शीरखुर्माचे वाटप। जाती सलोखा राखत आज दिनांक 11 एप्रिल गुरुवार रोजी रमजान ईद निमित्त परभणी शहरातील हजरत सय्यद अखूदशा बाबा रहमतुल्लाह अलैह दर्गा परिसरात रेणुका परदेशी यांनी त्यांचे वडील सुरेश परदेशी यांनी मागील 40 वर्षापूर्वी सुरू केलेली परंपरा अविरत चालवत ईदच्या दिवशी शीरखुर्म्याचे वाटप केले। सुरेश परदेशी यांनी मागील 40 वर्षापूर्वी 5 लिटर दुधाचा शीरखुर्मा बनवून वाटण्यास सुरुवात केली होती। तीच परंपरा आज घडीला रेणुका परदेशी यांनी 200 लिटरपेक्षाही अधिक शीरखुर्म्याचे वाटप करत सुरू ठेवली। तसेच दरवर्षी येथील दर्गामध्ये संध्याच्या वेळी मोठ्या प्रमाणात अन्नदान वाटप कार्यक्रमही घेण्यात येतो। आज ईद निमित्त शीरखुर्मा वाटप प्रसंगी विक्रम गुप्ता, शिवाजी चौहान, अमोल गुरकट्टे, रोहिणी पांडे,
प्रदीप पांडे, कृष्णा नगरसाडे, पोलीस पाटील गणेश चव्हाण, बालकिशन चांडक, सोरासिंग परिहार, संगीता परिहार, दर्ग्याचे मोतीवल्ली, शेख सलीम, शेख शमीम, शेख चांद, शेख नजीरसह आदींची उपस्थिती होती. बहुजन समाज पक्षाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 11 एप्रिल गुरुवार रोजी बहुजन समाज पक्षाच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लोकसभेचे उमेदवार आलमगीर खान, लोकसभा अध्यक्ष देवरा खंदारे, जाफर खान, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रसन्नजीत मस्के, अनंता दिपके, समाधान पोटभरे, धारबा गायकवाड, आनंद खरे, चंद्रकांत कांबळे, संदीप हजारे, शुभम धाडवे, किरण फुलपगार, विशाल धाडवे, बालासाहेब कीर्तने, मुकेश मस्केसह बहुजन समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिंतूर शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरा. आज दिनांक 11 एप्रिल गुरुवार रोजी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा शाखा जिंतूर व सार्वजनिक जयंती उत्सव समिती जिंतूरच्या वतीने नगर परिषद कार्यालय परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महासभेचे जिंतूर तालुकाध्यक्ष मोहन घनसावत, माजी अध्यक्ष तथा बौद्धाचार्य शिवाजी लाटे, उपाध्यक्ष राजाभाऊ काडे, समता सैनिक दल प्रमुख महेंद्र बनसोडे, कैलास वाकडे, रावसाहेब हरभरे, बडीराम उबाडे, पांडुरंग सूर्यवंशी, संजय काकडे तसेच सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय सूर्यवंशी, अशोक भोसले, कर्मवीर घनसावत, अशोक वाकडे, पवन अंभोरेसह आदींची उपस्थिती होती. कौसडी गावात ईद उल फित्र उत्साहात साजरा. जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे मुस्लिम बांधवांनी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. दिनांक 10 एप्रिल बुधवार रोजी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यावर आज दिनांक 11 एप्रिल गुरुवार रोजी कौसडी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज 8:45 वाजता पठण करून ईद उल फित्र अर्थात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. भारत देशामध्ये सामाजिक सलोखा व भाईचारा कायम राहावा, सोशल मीडियाचा वापर योग्य करावा, कोणत्याही भावना दुखणारी पोस्ट टाकू नये, त्याचबरोबर आपण एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर करावा असा संदेश मौलाना इरफान यांनी दिला. ईद उल फित्रची नमाज मुफ्ती लोकमान खान यांच्या मार्गदर्शनाखाली पठण करण्यात आली. मुफ्ती लोकमान यांनी भारत देशासह जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. तसेच फलस्तीनच्या मुस्लिम समाज बांधवांच्या रक्षणासाठी अल्लाहकडे प्रार्थना केली. ईदगाह कमिटीचे हफिजुद्दीन खतीब यांच्या वतीने ईदगाह मैदानावर वजूसाठी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रमजान ईदनिमित्त नमाज अदा झाल्यानंतर मुस्लिम बांधवांना पोलीस प्रशासन व हिंदू बांधवांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आले. यावेळी बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षका सरला गाडेकर मॅडम, पोलीस उपनिरीक्षक जयश्री गिरे, बीट जमादार सिद्धार्थ कोकाटे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग तुपसुंदर, महिला पोलीस नाईक रुपाली फुलारी, माजी पंचायत समिती सदस्य लिंबाजीराव इखे, रविकांत देशमुख, हनुमान मोरे, भारत जीवने, हरिभाऊ खैरे, संभाजी इखे सह आदींची उपस्थिती होती. गंगाखेड येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन. भारतीय बौद्ध महासभा शाखा गंगाखेडच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त तथागत बुद्ध महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीप्रसंगी बाटीचे प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत फुले यांनी समस्येचे कारण सांगत गुलामगिरी हा ग्रंथावरून विवेचन केले. गुलाम कोण असतात, त्यांच्या समस्या काय असतात, त्यांनी काय केले पाहिजे, कुणाचे समर्थन केले पाहिजे, कुणाच्या सोबत उभं राहिले पाहिजे. शेतकरी, कष्टकरी, मराठा, ओबीसी, SC, ST, मूलनिवासी हे सर्व गुलाम आहेत. या गुलामांना आझाद करणं, मुक्त करणं यासाठी महात्मा फुले यांनी काम केले. त्याचबरोबर बाबासाहेबांनी देखील गुलामांना गुलामीची जाणीव करून दिली. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात
विषमतावादी संस्कृती अस्तित्वात होती। त्यामुळेच महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक परिवर्तनाची सामाजिक बांधिलकी लक्षात घेता व स्वतःला मुले नव्हते त्यामुळे त्यांनी मूल दत्तक घेतले। बालविधवा साठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली। विधवा केशवपण थांबविण्यासाठी पुण्यात नाभिकांचा संप घडवून आणला। त्यांनी स्त्री शिक्षणात समाजात क्रांतीची बीज पेरली।